सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी माझ्या एका भाषणाचा संदर्भ देऊन या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, माझं जर पूर्ण भाषण हे त्या ठिकाणी ऐकलं असतं, मी काल मीडियाला देखील सांगितलं आणि क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं की माझं पूर्ण भाषण काय ते ऐका, तर हा मुद्दाच या ठिकाणी उपस्थित झाला नसता। मी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलताना एवढंच म्हणालो की भारत माता की जय हा विषय विवादाचा होऊ शकत नाही। भारत माता की जय हा कुठलाही धार्मिक नारा नाही। आणि मी उदाहरण देऊन सांगितलं, की मी स्वतः मखदूम शहा बाबांच्या दर्ग्यावर गेलो, 603वा उर्स होता आणि मखदूम शाह बाबा हे कोण आहेत, तर ज्यावेळेस इस्लाम या देशामध्ये आला त्यावेळी ज्यांनी पहिल्यांदा कुराण शरीफ काय असतं हे लोकांना ज्यांनी समजावून सांगितलं असे मखदूम शाह बाबा, त्यांच्या दर्ग्यावर 603व्या उर्सला मी गेलो। मी भाषणात सांगितलं की त्यावेळी मुस्लिम समाजाचे 500 धर्मगुरू आणि ज्यांना मुस्लिम समाजात अतिशय वरचा दर्जा आहे, मानाचं स्थान आहे, असे 500 मुस्लिम धर्मगुरू त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि हजारो मुस्लिम बांधवांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी तिरंगा झेंडा फडकवून भारत माता की जयचे नारे दिले। आणि त्यामुळे मी सांगितलं की जे लोक भारत माता की जय हे मी म्हणणार नाही असं म्हणतात आणि जे लोक जाणीवपूर्वक त्याला एखाद्या विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांच्या मनामध्ये काळाबेर आहे। या देशावर त्यांचा प्रेम नाही आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोणी असो, या देशामध्ये भारत माता की जय म्हणायला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही, सगळे समाज हे म्हणतात। आणि त्यामुळे काही लोकांना या देशामध्ये जाणीवपूर्वक विभाजन करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे भारत माता की जय या मुद्द्याला वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे। आणि ज्यांचं या देशावर प्रेम नाही आहे त्यांना या देशात राहायची जागा नाही आहे। कुठल्या धर्माचं नाव घेतलं, कुठल्या जातीचं नाव घेतलं, अध्यक्ष महोदय माझा सवाल आहे या ठिकाणी की भारत माता की जय हे जर 500 मुस्लिम धर्मगुरू येऊन त्या ठिकाणी म्हणत असतील आणि त्याचा असा विपर्यास हे जर काही पक्ष काढणार असतील तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की या देशामध्ये एका विशिष्ट समाजाला तुम्ही प्रश्नचिन्ह त्याच्यावर उपस्थित करतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे विभाजनाचं बीजारोपण हे तुम्ही या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय। आणि म्हणून जर माननीय विरोधी पक्षनेत्यांनी माझं पूर्ण भाषण ऐकलं असतं आणि काल त्याचं क्लॅरिफिकेशन देखील मी दिलं आणि क्लॅरिफिकेशन हे पोस्ट दिलेलं नाही, भाषणात काय बोललो ते संपूर्ण क्लॅरिफिकेशन दिलंय। आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आपण वाघा बॉर्डरवर गेला असाल, कदाचित नसाल गेला तर जाऊन बघा, त्या वाघा बॉर्डरवर केवळ 2च नारे असतात, वंदे मातरम आणि भारत माता की जय। त्या वाघा बॉर्डरवर भारताच्या बाजूने बसलेला हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे का सिख आहे याचा विचार नसतो। जो सैनिक त्या ठिकाणी आहे त्या सैनिकाच्या मनामध्ये जात धर्म नसतो, तो प्रत्येक सैनिक त्या ठिकाणी भारत माता की जय म्हणतो। त्या ठिकाणचा भारताच्या बाजूचा प्रत्येक नागरिक हा भारत माता की जय म्हणतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, मला या गोष्टीचा विश्वास आहे। साहेब, ज्यावेळी राज्यसभेमध्ये आदरणीय जावेद अख्तर साहेबांनी भाषण केलं, काय भाषण केलं त्यांनी सांगितलं भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार आहे आणि माझा अधिकार कोणी त्या ठिकाणी छिनून घेऊ शकत नाही, हे भाषण त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा धार्मिक मुद्दा नाहीये, कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीये। खरं म्हणजे
काही लोकांना या मुद्द्याला या ठिकाणी धरून जाणीवपूर्वक या देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करायचं आहे। तुम्ही विचार करा की ज्यावेळी भारत माता की जय या नाऱ्यावर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू, त्यावेळी त्या वाघा बॉर्डरवर लढणारा माझा जो सैनिक आहे, जो अनेक वर्ष झाले या ठिकाणी भारत माता की जय म्हणतो, त्याच्या मनावर काय त्या ठिकाणी परिणाम होईल? जे हजारो जे आमचे स्वतंत्र संग्राम सेनानी आहेत की जे भारत माता की जय म्हणत त्या ठिकाणी फाशीवर गेले, त्यांच्यावर काय परिणाम आहे? जे हजारो आमचे सैनिक भारत माता की जय म्हणत या ठिकाणी धारातीर्थी पडतात, त्यांच्यावर काय परिणाम आहे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं विधान केलेलं नाही, तर जे लोकांचं या देशावर प्रेम नाही, जे लोक जाणीवपूर्वक विवाद करतायत, अशा लोकांच्या संदर्भात मी बोललेलो आहे। आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माझं स्पष्ट मत आहे की अशा विचारावर विवाद करून या सभागृहाचा वेळ घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येऊ नये। भारत माता की जय हे आम्ही कालही म्हटलं, आजही म्हणू, उद्याही म्हणू आणि संपूर्ण भारत म्हणेल। अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि अध्यक्ष महोदय संघामध्ये केवळ राष्ट्रवाद शिकवलाय मला, त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचा विषय आणण्याची आवश्यकता नाहीये। या ठिकाणी जे बोललो ते संविधान सम्मत बोललेलो आहे। या देशाच्या विरोधात जे लोक वागतात त्यांच्यावर बोललोय, कुठल्या जातीवर, कुठल्या समाजावर, कुठल्या व्यक्तीवर बोललेलो नाही। आणि मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विचारतो की मी जर या ठिकाणी म्हटलं असेल की ज्यांचं या देशात प्रेम नाही, मी जातीचं विचारलं नाही, धर्माचं बोललो नाही, व्यक्तीचं बोललो नाही, मी जर हे बोललो असेल की ज्यांचा या देशावर प्रेम नाही त्यांना या देशात राहायचा अधिकार नाही, तर काय चुकलं? तर तुमचं म्हणणं हे आहे का की ज्यांचं या देशावर प्रेम नाही त्यांनी या देशात राहायचं, असं तुमचं म्हणणं आहे का अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अतिशय चुकीचं या ठिकाणी कारण नसताना केवळ अध्यक्ष महोदय हायकमांडला खुश करण्याकरता या ठिकाणी अशा प्रकारचे मुद्दे आणले जात आहेत। अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय माझ्या भाषणामध्ये माझ्या मूळ भाषात तफावत काही नाही। माझ्या मूळ भाषणामध्ये मी मखदूम शाह दर्गावर काय घडलंय सांगितलं आणि सांगितलं भारत माता की जय हा धार्मिक नारा नाही। 500 मुसलमान धर्मगुरू जे सर्वोच्च आहेत ते त्या ठिकाणी सांगतात भारत माता की जय, मग हा धार्मिक नारा कसा असू शकतो हे मी त्या ठिकाणी सांगितलं। खरं म्हणजे माननीय विरोधी पक्षनेते, मी आपल्याला माफी मागून माझा आपल्यावर आरोप आहे की अशा प्रकारचं बीजारोपण करून तुम्ही जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजासमोर प्रश्नचिन्ह उभं करताय। अल्पसंख्याक समाजाची माफी या ठिकाणी खरं तुम्ही मागितली पाहिजे, कारण अल्पसंख्याक समाजामधलं अशी मागणी आलेली नाही। जावेद अख्तर सांगतात त्या ठिकाणी की भारत माता की जय म्हणणं माझा अधिकार आहे। या सभागृहामध्ये एका सदस्याने ज्यावेळी त्या ठिकाणी भारत माता की जय म्हटलं नाही, त्यावेळी तुमच्या सहित सगळ्या या सभागृहाने तुमच्या सहित त्या सदस्याला या सभागृहातलं सस्पेंड केलं। आज केवळ मतांच्या राजकारणाकरता काहीतरी या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करू नका। आणि जे मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी तिथे बोललो तेच आज सांगितलेलं आहे, तुम्ही तपासून पाहू शकता। आणि म्हणून मला असं वाटतं खरंच जर अध्यक्ष महोदय यांना राजकारण करायचं नसेल तर माझ्या खुलाशानंतर यांनी बंद करावं, आणि यांना जर राजकारण करायचं असेल तर अध्यक्ष महोदय माझं मुख्यमंत्री पद राहिलं काय आणि गेलं काय, भारत माता की जय हे मी म्हणतच राहील, भारत माता की जय हे मी म्हणतच राहील। मला या गोष्टीचं दुःख आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी जो विरोधी पक्षांनी सभात्याग केलाय कारण नसताना अल्पसंख्याक समाजासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं ते काम करतायत। आमचं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अल्पसंख्याक समाज हा पूर्णपणे देशभक्त आहे, भारत माता की जय हे ते देखील म्हणतायत। जे हजारो आमचे सैनिक भारत माता की जय म्हणत या ठिकाणी धारातीर्थी पडतात, त्यांच्यावर काय परिणाम आहे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं विधान केलेलं नाही, तर जे लोकांचं या देशावर प्रेम नाही, जे लोक जाणीवपूर्वक विवाद करतायत, अशा लोकांच्या संदर्भात मी बोललेलो आहे। आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझं स्पष्ट मत आहे की अशा विचारावर विवाद करून या सभागृहाचा वेळ घालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येऊ नये।
आम्ही कालही म्हटलं, आजही म्हणू, उद्याही म्हणू आणि संपूर्ण भारत म्हणेल. अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि अध्यक्ष महोदय संघामध्ये केवळ राष्ट्रवाद शिकवलाय मला. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचा विषय आणण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी जे बोललो ते संविधान सम्मत बोललेलो आहे. या देशाच्या विरोधात जे लोक वागतात त्यांच्यावर बोललो आहे. कुठल्या जातीवर, कुठल्या समाजावर, कुठल्या व्यक्तीवर बोललेलो नाही. आणि मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विचारतो की मी जर या ठिकाणी म्हटलं असेल की ज्यांचं या देशात प्रेम नाही, मी जातीचं विचारलं नाही, धर्माचं बोललो नाही, व्यक्तीचं बोललो नाही, मी जर हे बोललो असेल की ज्यांचा या देशावर प्रेम नाही त्यांना या देशात राहायचा अधिकार नाही, तर काय चुकलं? तर तुमचं म्हणणं हे आहे का की ज्यांचं या देशावर प्रेम नाही त्यांनी या देशात राहायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी माझ्या एका भाषणाचा संदर्भ देऊन या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, माझं जर पूर्ण भाषण हे त्या ठिकाणी ऐकलं असतं, मी काल मीडियाला देखील सांगितलं आणि क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं की माझं पूर्ण भाषण काय ते ऐका, तर हा मुद्दाच या ठिकाणी उपस्थित झाला नसता. मी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलताना एवढंच म्हणालो की भारत माता की जय हा विषय विवादाचा होऊ शकत नाही. भारत माता की जय हा कुठलाही धार्मिक नारा नाही. आणि मी उदाहरण देऊन सांगितलं, मी सांगितलं की मी स्वतः मखदूम शहा बाबांच्या दर्ग्यावर गेलो. 603वा उर्स होता आणि मखदूम शाह बाबा हे कोण आहेत? तर ज्यावेळेस इस्लाम या देशामध्ये आला त्यावेळी ज्यांनी पहिल्यांदा कुराण शरीफ काय असतं हे लोकांना ज्यांनी समजावून सांगितलं असे मखदूम शाह बाबा, त्यांच्या दर्ग्यावर 603व्या उर्सला मी गेलो. मी भाषणात सांगितलं की त्यावेळी मुस्लिम समाजाचे 500 धर्मगुरू आणि ज्यांना मुस्लिम समाजात अतिशय वरचा दर्जा आहे, मानाचं स्थान आहे, असे 500 मुस्लिम धर्मगुरू त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि हजारो मुस्लिम बांधवांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी तिरंगा झेंडा फडकवून भारत माता की जयचे नारे दिले. आणि त्यामुळे मी सांगितलं की जे लोक भारत माता की जय हे मी म्हणणार नाही असं म्हणतात आणि जे लोक जाणीवपूर्वक त्याला एखाद्या विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांच्या मनामध्ये काळाबेर आहे. या देशावर त्यांचं प्रेम नाही आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणी असो, या देशामध्ये भारत माता की जय म्हणायला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही, सगळे समाज हे म्हणतात. आणि त्यामुळे काही लोकांना या देशामध्ये जाणीवपूर्वक विभाजन करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे भारत माता की जय या मुद्द्याला वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे. आणि ज्यांचं या देशावर प्रेम नाही आहे त्यांना या देशात राहायची जागा नाही आहे. कुठल्या धर्माचं नाव घेतलं, कुठल्या जातीचं नाव घेतलं? अध्यक्ष महोदय, माझा सवाल आहे या ठिकाणी की भारत माता की जय हे जर 500 मुस्लिम धर्मगुरू येऊन त्या ठिकाणी म्हणत असतील आणि त्याचा असा विपर्यास हे जर काही पक्ष काढणार असतील तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की या देशामध्ये एका विशिष्ट समाजाला तुम्ही प्रश्नचिन्ह त्याच्यावर उपस्थित करतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे विभाजनाचं बीजारोपण हे तुम्ही या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून जर माननीय विरोधी पक्षनेत्यांनी माझं पूर्ण भाषण ऐकलं असतं आणि काल त्याचं क्लॅरिफिकेशन देखील मी दिलं आणि क्लॅरिफिकेशन हे पोस्ट दिलेलं नाही, भाषणात काय बोललो ते संपूर्ण क्लॅरिफिकेशन दिलंय. आणि म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आपण वाघा बॉर्डरवर गेला असाल, कदाचित नसाल गेला तर जाऊन बघा. त्या वाघा बॉर्डरवर केवळ 2च नारे असतात, वंदे मातरम आणि भारत माता की जय. त्या
वाघा बॉर्डरवर भारताच्या बाजूने बसलेला हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे का शीख आहे याचा विचार नसतो. जो सैनिक त्या ठिकाणी आहे त्या सैनिकाच्या मनामध्ये जात धर्म नसतो. तो प्रत्येक सैनिक त्या ठिकाणी भारत माता की जय म्हणतो. त्या ठिकाणचा भारताच्या बाजूचा प्रत्येक नागरिक हा भारत माता की जय म्हणतो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, मला या गोष्टीचा विश्वास आहे. साहेब, ज्यावेळी राज्यसभेमध्ये आदरणीय जावेद अख्तर साहेबांनी भाषण केलं, काय भाषण केलं त्यांनी सांगितलं भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार आहे आणि माझा अधिकार कोणी त्या ठिकाणी छिनून घेऊ शकत नाही, हे भाषण त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा धार्मिक मुद्दा नाहीये, कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीये. खरं म्हणजे काही लोकांना या मुद्द्याला या ठिकाणी धरून जाणीवपूर्वक या देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करायचं आहे. तुम्ही विचार करा की ज्यावेळी भारत माता की जय या नाऱ्यावर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू, त्यावेळी त्या वाघा बॉर्डरवर लढणारा माझा जो सैनिक आहे, जो अनेक वर्ष झाले या ठिकाणी भारत माता की जय म्हणतो, त्याच्या मनावर काय त्या ठिकाणी परिणाम होईल. जे हजारो जे आमचे स्वतंत्र संग्राम सेनानी आहेत की जे भारत माता की जय म्हणत त्या ठिकाणी फाशीवर गेले, त्यांच्यावर काय परिणाम आहे.